तुम्ही मिथुन राशीचे आहात का? असेल तर पुढची माहिती तुमच्यासाठी आहे. तसे तुम्ही खूप चांगले स्मार्ट, बोलके आणि ऍडॅप्टेबल व्यक्तिमत्व असता. कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि सिच्युएशनमध्ये स्वतःला अगदी इझिली मोल्ड करता. तुमचं कम्युनिकेशन आणि नेटवर्क हे खरंच खूप मोठं भांडवल तुमच्या आयुष्यासाठी असतं. पण एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या प्रकारची इच्छा किंवा एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या प्रकारचे मूड आपल्यामध्ये निर्माण होत असल्या कारणानं बऱ्याच वेळा निर्णय घेताना, डिसिजन मेकिंग करताना थोडंसं गोंधळलेली परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला पाहत असाल. तसंच एखादं काम आपण हातात घेतलंय, त्याची सुरुवात खूप चांगली होते, परंतु कन्सिस्टन्सीच्या अभावामुळे ते बऱ्याच वेळेला पूर्णत्वात जात नाही किंवा मध्ये आधी काही ना काही मोटिवेशन मध्ये कमतरता जाणवते, असं देखील आपल्याला अनुभव येत असेल. आपला राशीचा स्वामी बुध असल्या कारणानं बुधाचं पाचू म्हणजेच पन्ना हे रत्न आपल्यासाठी लाभकारक ठरू शकतं. हे जरी मी सांगत असेल तरी एखाद्या जाणकार ज्योतिषाच्या मार्गदर्शनाशिवाय आपण कोणतंही रत्न आपल्या मनाने परिधान करू नये, हा डिस्क्लेमर सुद्धा मी तुम्हाला इथे देतोय. बुध आपला राशी स्वामी असल्या कारणानं आपल्याला त्वचे संबंधातले काही आजार, काही विकार, इन्फेक्शन्स, ॲलर्जीज होण्याचा संभव देखील असतो. त्यामुळे आपण योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. यासारखी माहिती आपल्याला सविस्तर स्वरूपात हवी असल्यास आचार्य सुमित गुरव नावाचं युट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज आपण फॉलो. आपण मिथुन राशीचे असाल किंवा मिथुन राशीच्या कोणाला तुम्ही ओळखत असाल तर या व्हिडिओला ट्रू किंवा येस म्हणून कमेंट नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.